आपल्या या कार्यकारिणीला उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून ज्यांनी महाराष्ट्राचं संघटन ताकदीनं उभं केलं ते आदरणीय व्यंकय्या नायडूजी, आपले प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रावसाहेब दानवेजी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयलजी, प्रकाश जावडेकरजी, आपले ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, प्रदेशाचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याच्या राज्याच्या सर्व भागातून आलेले या बैठकीचे प्रतिनिधी, भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेकाचा दिवस आहे आणि ज्या जाणत्या राजाचा आशीर्वाद घेऊ आपण सत्तेमध्ये आलो आणि ज्यांच्या मार्गाने चालून रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी घेतलाय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मानाचा मुजरा करतो. आजच्या दिवसाचं महत्व अजून एका कारणाने आहे. बुंदेले हर बोलो के मुंह से हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. या झाशीच्या राणीचा आज स्मृती दिवस आहे. पण आज एक अजून चांगली घटना आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला मिळाली आणि या कार्यक्रमाला येण्याच्या पूर्वी माननीय व्यंकय्याजींच्या हस्ते लोकमान्य टिळकांचा जो वाडा आहे त्या ठिकाणी एक लोकमान्य टिळकांवर पुस्तकाचं प्रकाशन आम्ही सर्वांनी केलं आणि स्वातंत्र्याची सिंहगर्जना अशा प्रकारचं हे पुस्तक आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविनच अशा प्रकारची लोकमान्य टिळकांनी दिलेली घोषणा, या घोषणेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यांच्या जीवनातील अनेक संघर्ष, अनेक घटना ज्या कदाचित समाजासमोर आल्या नाही, अशा घटनांची मांडणी या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आणि आपण भाजपकडूनही हा निर्णय घेतला आहे की हे जे शतकपूर्ती आहे, या शतकपूर्तीच्या निमित्ताने स्वराज्य ते सुराज्य अशा प्रकारचा प्रवास हा आपल्याला करायचा आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे म्हटलं आणि देश पेटला. या वाक्यामध्ये इतकी शक्ती होती, इतकी ताकद होती. याचं कारण, त्याची जी पार्श्वभूमी आहे की 1857चं स्वातंत्र्य समर इंग्रजांनी चिरडून टाकल्यानंतर देशामध्ये एक निराशा, एक अपयश, एक पराजिततेची भावना ही तयार झाली होती आणि एक अशी पिढी की ज्या पिढीची मानसिकता की आता इंग्रजांच्या शासनाचा सूर्य हा कधी बुडूच शकत नाही, त्याचा अस्तच होऊ शकत नाही आणि आता स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आम्हाला स्वातंत्र्य हे ज्या दिवशी इंग्लंडच्या राणीच्या मनामध्ये येईल आणि ती पार्लमेंटमध्ये प्रस्ताव ठेवेल
त्याच दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळेल, तोपर्यंत आम्हाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही, अशा प्रकारची मानसिकता जेव्हा तयार झाली होती, त्यावेळी लोकमान्य टिळकांनी जाज्वल्य असा देशाभिमान त्या ठिकाणी जागृत केला आणि सांगितलं की इंग्लंडच्या राणीचे भीक आम्हाला स्वातंत्र्याच्या रूपानं नको, आम्हाला हे स्वातंत्र्य भिकेत नको, तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच. आणि त्या एका वाक्यानं जी विजिगीषू वृत्ती या संपूर्ण देशामध्ये तयार झाली, हजारो क्रांतिकारक, हजारो स्वातंत्र्य संग्राम सेनानी या सगळ्यांनी एक क्रांतीचा आगडोंब या ठिकाणी उभा केला आणि आपण बघितलं की त्यातनंच खऱ्या अर्थानं देशभक्तीची निर्मिती होऊन आपला देश स्वतंत्र झाला. आणि म्हणून अशा लोकमान्य टिळकांचं हे स्वराज्याचं वाक्य, स्वराज्य तर आता मिळालं, पण त्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करण्याची जबाबदारी ही आपण सगळ्यांनी घेतली आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी आम्ही सत्ता जी प्राप्त केली आहे ते आमचं साध्य नाही, ते आमचं साधन आहे, ते आमचं उपकरण आहे. आणि या उपकरणाचा उपयोग करून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सुराज्याची स्थापना करू आणि त्या सुराज्याकडे जाण्याचा हा मार्ग आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं राज्य असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातलं राज्य असेल याच्या माध्यमातून करण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण ज्यावेळी आपण सुराज्याचा प्रयत्न करतो, समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, ज्यावेळी सरकार प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी या सरकारच्या विकास कामांवर कुठेही बोट ठेवता येत नाही. या सरकारच्या कार्यकाळात कुठलेही घोटाळे झाले नाही. अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक आपल्या मंत्र्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचं काम हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे. खरं म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते आमच्यावर आरोप लावतात, आमच्या मंत्र्यांवर आरोप लावतात भूखंडाच्या संदर्भात. अरे कुठल्या अधिकारात तुम्ही हे बोलता? त्या ठिकाणी सीएजीच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे कशा प्रकारे सरकारचे हजारो कोटी रुपयाचे भूखंड तुम्ही लाटले हे त्या ठिकाणी सीएजीने सांगितलंय. खरं म्हणजे तुमच्या विरुद्ध या ठिकाणी फौजदारी कारवाई झाली पाहिजे. आणि जर तुमच्यामध्ये थोडीही या ठिकाणी नैतिकता शिल्लक असेल तर आरोप लावायच्या आधी पहिले सरकारचे लाटलेले भूखंड हे परत करा आणि त्याच्यानंतर आरोप लावण्याची हिंमत या ठिकाणी दाखवा. पण एक षडयंत्र आमच्या नेत्यांच्या विरुद्ध हे सातत्याने चाललंय. मग कधी विनोद तावडेंच्या विरुद्ध जी खरेदी झाली नाही त्या खरेदीचे आरोप लावले. आम्ही विचारलं दाखवा खरेदी कुठे झाली. एक जण सांगू शकला नाही खरेदी कुठे झाली. पण 15 दिवस पेपरला चालवायचं की मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. गोबेल्सचं तत्व हे आज आपल्या सरकारच्या विरुद्ध वापरलं जात आहे. मग पंकजा मुंडेंच्या विरुद्ध सुरू करायचं. त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये ज्यावेळी मी पुराव्यानिशी दाखवलं की चिक्की खरेदीच्या संदर्भातले करार हे आमच्या सरकारने केलेले नाहीत, हे मागच्या सरकारने केलेले तुमचं पाप आहे आणि ते करार करताना यांच्याच थ्रू घ्यावी लागेल, अशाच प्रकारे घ्यावी लागेल असे जी आर तुम्ही काढलेले आहेत. आमच्या सरकारचा काळीचाही संबंध नाही. उच्च न्यायालयामध्ये देखील त्याची केस गेली आणि उच्च न्यायालयामध्ये देखील हीच भूमिका त्या ठिकाणी मान्य झाली. आणि त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र. मग कधी संपूर्ण देशामध्ये डाळीचे भाव वाढले असताना जणू काही गिरीश बापटांनीच डाळीचे भाव वाढवले, अशा प्रकारे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न. मी संपूर्ण देशातले भाव ज्यावेळी विधानसभेमध्ये दाखवले आणि ज्यावेळी मी सांगितलं की देशाच्या अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रातले भाव कमी आहेत आणि रोजचे भाव काय आहेत हे सांगितलं आणि डाळीचे भाव देशभरामध्ये वाढले आहेत. आणि कुठला भ्रष्टाचार झाला? आम्ही ज्यावेळी आरोप करायचो त्यावेळी पुराव्यांसहित आरोप करायचो
आणि ज्यावेळी पुराव्यासहित आरोप केला एकही आरोप आम्हाला परत घ्यावा लागला नाही, कारण आमच्या आरोपांना पुरावे होते. पण यांच्याजवळ बोलायला काही नाही, त्यामुळे केवळ मीडियाचा वापर करायचा आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आरोप करत राहायचे. मग नाथाभाऊंवर आरोप सुरू केले. गजानन पाटील त्याला एक अटक झाली. एसीबीने अतिशय स्पष्टपणे आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की गजानन पाटलाच्या प्रकरणाशी मंत्र्याचा कुठलाही संबंध नाही. गजानन पाटलाच्या प्रकरणामध्ये कुठेही मंत्र्याचा उल्लेख आलेला नाही. इतकं स्पष्टपणे पुराव्यासहित एसीबीने रिपोर्ट दिल्यानंतर देखील गजानन पाटील गजानन पाटील गजानन पाटील गजानन पाटलाचं संपलं नाही तर सांगितलं. दाऊदनी फोन केला. आम्ही तात्काळ जे एटीएस आहे, अँटी करप्शन ब्युरो, एटीएस अँटी टेररिझम स्क्वॉड जे आपलं, त्याला हे काम दिलं आणि सांगितलं की माहिती घ्या असे कसे दाऊदचे कॉल येतात. एटीएसने 2 रिपोर्ट तयार केले आणि दोन्ही रिपोर्टमध्ये अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की संपूर्ण सीडीआरचं अनालिसिस केलं आणि अशा प्रकारचा कुठलाही कॉल हा आलेलाच नाही. परवा ज्यावेळी तो व्यक्ती कोर्टामध्ये गेला आणि कोर्टामध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की हा एटीएसचा रिपोर्ट आहे, या एटीएसच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे हा सीडीआर आहे आणि बदमाशी किती. ज्यावेळी आम्ही सीडीआर दिला तर सांगितलं नाही 1 वर्षापूर्वी आली आहे, कारण त्यांना माहिती आहे की 1 वर्षापूर्वीचा डेटा हा डम्प डेटामध्ये जातो, त्यामुळे तो शोधून काढावा लागतो. तर तो डम्प डेटामधनं शोधून काढला. परवा कोर्टासमोर गेलं, कुठलाही पुरावा ते देऊ शकले नाहीत आणि मग 1 महिन्याची वेळ मागून घेतली की आम्ही पुन्हा नव्याने पुरावे सादर करतो. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो एकही पुरावा याच्यामध्ये सापडणार नाही. त्यानंतर एमआयडीसीच्या संदर्भातला मुद्दा, ज्यावेळेस हा मुद्दा आला, आज मी त्याच्यावर याकरता खूप सविस्तर बोलणार नाही की आपण एक निर्णय घेतलाय आणि स्वतः नाथाभाऊंनी या ठिकाणी सांगितलं की या प्रकरणामध्ये अशा प्रकारे जर टार्गेट केलं जात असेल तर मी या ठिकाणी राजीनामा देतो आणि याची स्वतंत्र चौकशी तुम्ही करा. आणि त्यांनी मागणी केली की न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी केली पाहिजे आणि म्हणून आता त्याची चौकशी ही आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलणार नाही. मी बोललो तर पुन्हा असं म्हटलं जाईल की जाणीवपूर्वक त्या चौकशीला आम्ही कलाटणी देण्याचा प्रयत्न करतोय. पण मला हा विश्वास आहे की निश्चितपणे या अग्निपरीक्षेतून नाथाभाऊ पूर्णपणे बाहेर येतील. आता नाथाभाऊंचं संपलं नाही तर गिरीश महाजनच्या विरुद्ध सुरू केलं आणि काय सांगितलं, कधीतरी घेतलेली एक जमीन, या जमिनीचं सांगितलं महारवतनाची जमीन आहे आणि महारवतनाची जमीन ही कशी काय घेतली, त्याची परवानगी घेतली नाही. एकूण जमीन खरेदी किती रुपयाची, 1,12,000 रुपयाची खरेदी. 1,12,000 रुपयाची जमीन. मी कलेक्टरला सांगितलं की पारदर्शी सरकार आहे, तुमचा रिपोर्ट द्या आणि महारवतनाची जमीन असेल तर महारवतनाची म्हणून सांगा. जर महारवतनाची जमीन असेल तर कारवाई केली जाईल, जे काय ते जप्त केलं जाईल. कलेक्टरनी मला रिपोर्ट दिला 1885च्या रजिस्टरपासनं तर गेल्या 30 वर्षा म्हणजे याच्यामध्ये या जमिनीचा 1885चं रजिस्टर इंग्रजांचं त्या गावचं उपलब्ध आहे, त्यात ती जमीन महारवतनाची नाही. गेल्या 30 वर्षाचा पूर्ण रिपोर्ट, एकाही सातबारावर ती जमीन गेल्या 30 वर्षात महारवतनाची नाही. पण दिलं सगळ्यांनी चालून. यांचे मंत्री महारवतनाची जमीन विकत घेत आहेत, त्यांची जमीन महारवतनाची जमीन विकत घेत आहेत. आणि त्यामुळे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की गोबेल्सचं तत्व आहे की जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा कन्फ्यूज केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या विरुद्ध, या सरकारच्या विरुद्ध आज
ज्यावेळी विरोधकांना कुठल्याही ठोस गोष्टी सापडत नाही त्यावेळी हवेत बाण चालवणं सुरू आहे. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हे सरकार प्रामाणिकपणे काम करेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार आपल्या ध्येयापासून ढळणार नाही. आम्हाला लोकांनी या ठिकाणी निवडून दिलाय या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याकरता. 15 वर्ष ज्या प्रकारचं भ्रष्ट राजकारण या महाराष्ट्राने बघितलं, ते 15 वर्षाचं भ्रष्ट राजकारण संपवून टाकण्याकरता. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राची परिस्थिती निश्चितपणे आम्ही अशी आणू की या महाराष्ट्रातल्या जनतेला अभिमान वाटेल असं सरकार आपण या ठिकाणी निवडून दिलं. आमचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर एक आरोप लावून दिला. म्हणाले यांनी गरिबांकरता आरक्षित असलेला भूखंड विकत घेतला. खरं म्हणजे किती हास्यास्पद आहे बघा. भूखंड कधी घेतला? रावसाहेब दानवेच्या जन्माच्या आधी. रावसाहेब तुमचं वय किती असेल म्हणजे सगळ्यांसमोर सांगत नाही, पण 59-60 वर्षात आहे. बरं, भूखंड घेतला तो कसा घेतला? तर ज्यावेळी गावात पूर आला आणि पुराने गाव वाहून गेलं, ते गाव वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना भूखंडाचं वाटप झालं. काही लोक जायला तयार नव्हते, भूखंड बाहेर होते. आणि म्हणून तेव्हाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण संस्था झाली. गरिबाकरता नाही, मंत्री गरीब होता का? मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण संस्था झाली. त्या गृहनिर्माण संस्थेचे सदस्य कोण? तिथले आमदार, तिथले लोकप्रतिनिधी. आणि त्या गृहनिर्माण संस्थेला तो भूखंड त्या ठिकाणी मिळाला. त्याचे प्लॉट पाडले आणि ते प्लॉट विकण्यात आले आणि त्यातला एक प्लॉट त्या काळामध्ये यांच्या वडिलांनी विकत घेतला. पण या ठिकाणी कुठलेही पुरावे नाही, हे स्पष्ट दिसतंय. आणि आजच नाही, अनेक वेळा याच्या संदर्भातले आरोप लावायचा प्रयत्न झाला आणि अनेक वेळा कलेक्टरनी त्या संदर्भातला अहवाल दिला. पण तरी देखील गोबेल्सचं तत्व, रावसाहेब दानवेंनी गरिबाचा प्लॉट घेतला, रावसाहेब दानवेंनी गरिबाचा प्लॉट घेतला. मी याकरता या ठिकाणी सांगतोय की जो काही समाज आहे त्याला तर आपण उत्तर देऊच, पण या ठिकाणी बसलेला जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये कन्फ्युजन नको. त्या कार्यकर्त्याला लक्षात आलं पाहिजे की कुठल्या प्रकारे या ठिकाणी हा हल्ला चाललेला आहे. आणि मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ज्या प्रकारचं सरकार मोदीजींनी या देशामध्ये आणलं आणि जी जबाबदारी आम्हाला दिली आहे, ज्या दिवशी आपल्या ध्येयापासून ढळू, ज्या दिवशी भ्रष्ट राजकारणाला आम्ही अंगीकारू, त्या दिवशी एक दिवस देखील या पदावर राहण्याचा अधिकार आम्हाला राहणार नाही. हे पद सोडून घरी जाऊ, कारण या पदाकरता आम्ही जन्मलेलो नाही, विचारांकरता जन्मलेलो आहे. आणि त्या विचारांकरताच आज या पदावर बसून काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की ज्यावेळी अशा प्रकारचा खोटा हमला, अशा प्रकारे एक प्रकारे पक्षाला बदनाम करण्याची मोठी मोहीम ज्यावेळी सुरू असते, त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरी बसून चालणार नाही. आपण मनाने ज्या क्षणी कन्व्हिन्स आहात, आणि मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तुमचा विश्वास आहे, आपल्या नेत्यांवर विश्वास आहे, मग मला असं वाटतं की अतिशय ताकदीनं आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. अतिशय ताकदीनं आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध मैदानात उतरलं पाहिजे आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की आमच्या नेत्यांवर खोटे आरोप खपवून घेणार नाही. आणि मी तर तुम्हाला आव्हान करतो, अरे आम्ही तर अग्निपरीक्षेला तयारच आहोत, प्रत्येक गोष्टीची अग्निपरीक्षा होईल, पण त्याच वेळी यांचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या प्रकारचे भ्रष्टाचार यांनी केले आहेत, अशा प्रकारचे आमच्यावर आरोप लावून यांना त्या भ्रष्टाचारापासून वाचता येणार नाही. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, गावोगावचा यांचा भ्रष्टाचार खणून काढा, त्यांच्यासमोर निदर्शनं करा, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी करा. हे भ्रष्ट लोक
आम्हाला शिष्टाचार शिकवू शकत नाहीत, त्यांच्याजवळ ती नैतिकता नाही आणि ती नैतिकता दाखवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी करू नये. त्याला जशास तसं उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टी समर्थ आहे, हे तुम्हाला दाखवून देण्याची आवश्यकता आहे. आज ज्या प्रकारे वेगवेगळ्या आव्हानांचा सामना आपण या राज्यामध्ये करतो, खरं म्हणजे आपले कृषीचा प्रस्ताव येणार आहे, आपला राजकीय प्रस्ताव येणार आहे, त्यावेळी अनेक गोष्टी आपल्यासमोर येतील. पण एक गोष्ट मला निश्चितपणे सांगितली पाहिजे की कृषीच्या क्षेत्रामध्ये आपण एक मोठं परिवर्तन घडवलं. कृषीचं क्षेत्र की ज्या क्षेत्रामध्ये आम्ही रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनवर हजारो कोटी रुपये खर्च करत होतो, पण कृषीच्या क्षेत्रातली आमची गुंतवणूक ही मात्र नगण्य होती. आपण जर बघितलं 15 वर्षामध्ये तर कृषीच्या क्षेत्रातली गुंतवणूक ही 500 कोटी, 1000 कोटी, 1500 कोटी याच्यापेक्षा जास्त कधीच नव्हती. आणि जर कृषीचं क्षेत्र बदलायचं असेल, या क्षेत्रामध्ये आमूलचूल परिवर्तन करायचं असेल, तर या क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे. केवळ शेतकऱ्याला कर्ज घेऊन चालणार नाही. कर्ज घेतलेला शेतकरी जर केवळ पावसावर अवलंबून असेल आणि एकच पीक घेणार असेल आणि पावसाने दगा दिला तर तो शेतकरी जगू शकत नाही. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला सिंचनाची व्यवस्था दिली पाहिजे, त्याला विजेची व्यवस्था दिली पाहिजे, त्या शेतकऱ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं पाहिजे. शेतीतली गुंतवणूक ही कर्जाच्या पलीकडे जाऊन गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये शेतीमध्ये जेव्हा पैसा जाईल तेव्हा शेती बदलू शकते. आणि हे आपल्या सरकारला समजलं. मी सुधीर भाऊंचं अभिनंदन करेन की 26,000 कोटी रुपये हे शेतीवर या अर्थसंकल्पामध्ये सुधीर भाऊंनी या ठिकाणी ठेवले. 26,000 कोटी रुपये. आणि हे का जास्त आहे? आपण जर गेला कुठलाही अर्थसंकल्प काढला तर 15,000 कोटीच्या वर कृषीवरचा खर्च या राज्यामध्ये झाला नाही. आणि या 15,000 कोटीमध्ये गुंतवणुकीचा पैसा नव्हता. आज 26,000 कोटी रुपयाची तरतूद कृषीच्या संदर्भात सुधीर भाऊंनी या ठिकाणी केली आणि याच्यामध्ये मोठी गुंतवणूक आम्ही करतो. मागेल त्याला शेततळं ही योजना आपण हातामध्ये घेतली. ज्यावेळी योजना घेतली आणि आम्ही अनाऊन्स केलं की आम्ही ऑनलाईन अर्ज घेऊ, लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं. ते म्हणाले शेतकरी कुठला ऑनलाईन अर्ज करणार आहे? आम्ही सांगितलं जो सिरियस आहे तो संग्राम केंद्र आहे, सेतू केंद्र आहे, निश्चितपणे करेल. आपल्याला आश्चर्य वाटेल, 50,000 शेततळ्यांचं आम्ही लक्ष ठेवलं होतं. 3 आठवड्यामध्ये 1,10,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून त्याच्याकरता आपले. आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती सुरू झाली आणि नवनवीन प्रकारे मी अमरावती जिल्ह्यामध्ये गेलो होतो. तिथल्या शेतकऱ्यांनी एक नवीन टेक्निक काढली आणि 2 ट्रॅक्टरच्या भरोशावर त्यांनी शेततळं केलं. आणि एका गावामध्ये 36, 40 शेततळी केली. त्यामुळे गावाची परिस्थिती बदलून गेली. आज या शेततळ्यांच्या माध्यमातून मॉइश्चर सिक्युरिटी देण्याचा प्रयत्न आपण करतोय. जलयुक्त शिवार सारखी एक योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणलोट क्षेत्राचा पाया पकडून अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं, सायंटिफिक पद्धतीनं आपण विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करण्याचं काम सुरू केलं. आणि ज्यावेळी आपण हे तयार करत होतो त्यावेळी अनेक लोक असं म्हणत होते की पाऊसच पडला नाही तर याचं काय काम. त्यावेळी आम्ही सांगत होतो की थोडा जरी पाऊस पडला तरी आपल्याला साठवता आला पाहिजे. गेले 10 दिवस कुठलाही चॅनल तुम्ही उघडून पहा, त्या चॅनलवर तुम्हाला जलयुक्त शिवारची यशोगाथा पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही, एक पाऊस पडला आणि धोधो पाणी त्या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण साध्य केलं. कारण आपल्याला शेतकऱ्याकरता काम करायचं आहे, आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. कंत्राटदाराकरता आपल्याला राज्य चालवायचं नाही, आपल्याला शेतकऱ्याकरता राज्य चालवायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नद्यांचं पुनरुज्जीवन आपण हातामध्ये घेतलं. आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की ज्यांना जलपुरुष म्हटलं ते राजेंद्र सिंगजी यांनी स्वतः सांगितलं की महाराष्ट्रातली जलयुक्त शिवारची योजना
ही संपूर्ण भारताला दुष्काळ मुक्त करू शकते एवढीच ताकदीची योजना या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे. शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे, त्याला वीज दिली पाहिजे. आज एका वर्षामध्ये 1,70,000 शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन आपण दिलं. एकेका जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 10 वर्षात जेवढे कनेक्शन मिळाले तेवढे विजेचे कनेक्शन एका वर्षामध्ये आपण दिले. मी चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिनंदन करेन. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दौरा केला, तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजून घेतले आणि एक मिशन मोडवर आज आपण हे कनेक्शन दिले. त्याचा परिणाम असा आहे की यावर्षी जर पाणी मिळेल आणि वीज मिळेल तर आमचा शेतकरी निश्चितपणे आपल्या शेतीमध्ये क्रांती करून दाखवेल. पण एवढंच करून आपण थांबलो नाही आहोत. आज एक अतिशय पथदर्शी प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आणि आता ज्या प्रकारचं प्लॅनिंग आपण करतोय याच्यामध्ये पाणलोट क्षेत्राच्या पलीकडे जाऊन ऍक्विफर बेस्ड प्लॅनिंग करायचं आपण ठरवलंय की ज्याच्यामध्ये संपूर्ण भूगर्भाची योग्य प्रकारे माहिती घेऊन आपले इंटरव्हेन्शन्स आपण प्लॅन करतो आणि ज्यातनं दुष्काळ मुक्त महाराष्ट्राकडे जाण्याचा शाश्वत महामार्ग हा आपण तयार केलाय. आणि त्या दृष्टीनं पहिल्यांदा आपण वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं तुम्ही खूप मोठ्या मोठ्या प्रकल्पांना त्या ठिकाणी मान्यता देता. आम्ही नवीन प्रकल्प सुरू केलाय महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा आणि 4,000 गावांचा एक पथदर्शी प्रकल्प त्यांच्यासमोर ठेवला की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा विकास करून पाण्याचे साठे तयार करायचे. जे पाणी साठेल त्याचं एफिशियंट यूज करायचं, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी मायक्रो इरिगेशनची पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर करायचा, म्हणजे पाण्याचा थेंबन थेंब नीट वापर झाला पाहिजे. त्याच्यासोबत क्रॉपिंग पॅटर्न हे फायनल करायचं आणि हे क्रॉपिंग पॅटर्न फायनल करून त्याला मार्केट लिंकेज द्यायचा. अशा प्रकारचा पथदर्शी इंटिग्रेटेड प्लॅन हा मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून 4,000 गावांमध्ये घेतला. मला सांगताना आनंद वाटतो, ज्यावेळी वर्ल्ड बँकेच्या लोकांना आम्ही बोलवलं त्यावेळी आमच्याही अधिकाऱ्यांना असं वाटत होतं, ते असं म्हणाले की साहेब आपण घेतो पण वर्ल्ड बँकेचं आज कर्ज मागितलं की 2.5 वर्षानं कर्ज मिळतं. 2.5 वर्ष त्या प्रकल्पामध्ये ते आपले त्याच्यात आपलं चरबीचे चरवण ते करत असतात. पण ज्यावेळेस हा प्रकल्प आम्ही दाखवला आणि आम्ही त्यांना सांगितलं की वी आर पीपल इन हरी, आम्हाला घाई आहे, आम्ही थांबू नाही शकत. हा प्रकल्प आम्ही तयार केलाय, तुम्ही कमी वेळात जर याला फायनान्स करणार असाल तर तुमचा ऑप्शन, नसेल तर जिथनं मिळेल तिथनं आम्ही पैसा आणू. आणि वर्ल्ड बँकेने तो प्रकल्प पाहिल्यानंतर त्याच मीटिंगमध्ये नाथाभाऊ होते, पंकजाताई होत्या, त्याच मीटिंगमध्ये वर्ल्ड बँकेने सांगितलं हा देशातला सर्वोत्तम आणि पथदर्शी प्रकल्प आहे. हा प्रकल्प या देशाचा लँडस्केप बदलू शकतो, या देशाला अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचा प्रकल्प आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुमचं केंद्र सरकार हे जेवढ्या दिवसामध्ये याला मान्यता देईल त्यापासून 2.5 वर्षात नाही 2.5 महिन्यामध्ये आम्ही त्याला मान्यता देऊ. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आपलं केंद्र सरकार हे किती प्रोएक्टिव्ह आहे. आम्ही तातडीनं त्यांच्या फॉर्मॅटमधला प्रस्ताव तयार केला आणि कृषी मंत्रालयाला पाठवला. माननीय मोदीजींनी ज्यावेळी दुष्काळग्रस्त मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली त्यावेळी मी त्यांना त्या प्रकल्पाच्या संदर्भात सांगितलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, साधारणपणे असे प्रकल्प हे केंद्र सरकारमध्ये गेल्यानंतर 6 महिने त्याचा अभ्यास होतो. 6 दिवसही लागले नाही, 3 दिवसामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाने त्या प्रकल्पाला मान्यता दिली. त्यानंतर तो प्रकल्प डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांच्याकडे गेला, जिथे किमान 4 महिने त्याला लागायला पाहिजे होते. पण मी आपलं अभिनंदन करीन व्यंकय्याजी, पियुषजी, जावडेकरजी, केवळ 4 दिवसामध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सनी त्याला मान्यता दिली आणि आमचं प्रपोजल वर्ल्ड बँकेकडे गेलं. वर्ल्ड बँकेची टीम आता आमच्याकडे येऊन बसलेली आहे आणि येत्या 2-2.5 महिन्यामध्ये या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर ही 4,000 गावं कुठली आहेत? हा पश्चिम विदर्भातला खारपाड पट्टा आहे आणि हा मराठवाड्यातला असा पट्टा आहे की जो कायम दुष्काळी आहे, ज्या ठिकाणी थेंबरही पाणी नसतं
मला विश्वास आहे की 3-4 वर्षामध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी केल्यानंतर केवळ पाण्याचे साठे नाही तर तिथल्या शेतीचं चित्र आम्ही बदलून दाखवू आणि त्या ठिकाणी प्रागतिक अशा प्रकारची जळगावचा काही भाग आहे, खानदेशाचा काही भाग आहे, अशा प्रकारे अतिशय प्रागतिक अशा प्रकारची ही शेती त्या ठिकाणी आम्ही करून दाखवू. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारचं सहकार्य आज केंद्र सरकार आपल्याला देत आहे, मी या ठिकाणी आपलं सरकार काय करत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळी आपण सत्तेमध्ये आलो त्यावेळी केवळ 17 लाख शेतकरी विम्याचा फायदा घ्यायचे. आपण प्रयत्न केला, शेतकऱ्यांवर सातत्याने आपत्ती येते, मग आपण त्यांना पैसा देतो. आपण हा प्रयत्न केला की मोठ्या प्रमाणात या विम्याचं कवच वाढलं पाहिजे आणि 17 लाखावरनं 1 वर्षामध्ये 1,13,00,000 शेतकऱ्यांपर्यंत हे विम्याचं कवच आपण पोहोचवलं. त्याचा परिणाम काय आहे? 15 वर्षामध्ये विम्यापोटी या संपूर्ण महाराष्ट्राला मिळाले 4,700 कोटी 15 वर्षात आणि या एका वर्षामध्ये विम्यापोटी महाराष्ट्राला मिळाले 4,200 कोटी. आज मराठवाड्यामध्ये बीड सारखा जिल्हा की जो पूर्णपणे दुष्काळाने होरपळलेला आहे, एक त्या बीड जिल्ह्याला 900 कोटी रुपये विम्यापोटी मिळाले आहेत, लातूरला मिळाले आहेत, परभणीला मिळाले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि आता संभाजी सांगत होते की ज्यावेळी त्याची आवश्यकता आहे नेमकं त्यावेळी आज आपल्याला हे या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि म्हणून शेतीच्या क्षेत्रामध्ये आमच्या प्रवीण पोटेंनी एक चांगली योजना तयार केली. शेतकऱ्याला पांढन किंवा तुमच्या आपल्या बाकी भागात पाणंद रस्ता म्हणतात, विदर्भात पांधन रस्ता म्हणतात, हा पाणंद रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या हायवे सारखं त्या पाणंद रस्त्याचा त्याला आनंद आहे कारण त्याच्या शेतीपर्यंत थेट पोहोचता येतं. अमरावती जिल्ह्यात त्यांनी योजना सुरू केली आणि त्या योजनेमध्ये 2600 पाणंद रस्ते, अतिशय छोटं कॉन्ट्रीब्युशन, आपलं कॉन्ट्रीब्युशन शेतकऱ्याचं, मेहनत त्याची, केवळ सरकारी मशिनरी त्याला दिली आणि गावांनी रात्र जागून 2600 पाणंद रस्ते त्या ठिकाणी तयार केले. आणि त्यातनं संकल्पना घेऊन आम्ही मुख्यमंत्री पाणंद रस्ते, पालकमंत्री पाणंद रस्ते योजना सुरू केली. आज त्या शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत हे पाणंद रस्ते पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ग्राम विकासाच्या माध्यमातून आज एकीकडे मोदीजींचं सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा देत आहे, पण एक आपण आता अतिशय महत्वाकांक्षी योजना तयार केली. शेवटी 20व्या शतकात ज्या गावाला रस्ता पोचला त्या गावाला प्रगतीचा महामार्ग पोचला असं आपण म्हणायचो. अटलजींनी ज्यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली त्यावेळेचं मला आठवतं, अटलजी असं म्हणाले कि जिस गांव में रास्ता पहुंचता है वो केवल रास्ता नहीं होता, उस रास्ते के जरिए उस गांव में शिक्षा पहुंचती है, उस रास्ते के जरिए उस गांव में आरोग्य सेवा पहुंचती है, उस रास्ते के जरिए उस गांव में उगने वाली सब्जी, उस गांव में उगने वाला अन्न ये शहरों तक जाता है और इसलिए एक रास्ता ये अर्थव्यवस्था को प्रभावित करता है. पण 21व्या शतकामध्ये आता त्याची परिभाषा बदलली. आता केवळ रस्ता पोहोचवून चालणार नाही. 21व्या शतकामध्ये जर शहर आणि ग्रामीण यांच्यातली दरी मिटवायची असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन पोहोचवावं लागेल, वायर्ड नेटवर्क पोहोचवावं लागेल, फायबर ऑप्टिक पोहोचवावी लागेल. आणि ते काम आपण सुरू केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 26 जानेवारीला मी नागपूर जिल्ह्यातल्या 5 शाळा ग्रामीण भागातल्या वर्षावर बसून माझ्या घरी बसून त्या शाळांशी संवाद साधला. भारत नेट प्रोग्रामच्या अंतर्गत तिथपर्यंत आपण वायर्ड नेटवर्क पोहोचवलं आणि हे नेटवर्क पोहोचल्याचा परिणाम असा होता की त्या शाळांमधले विद्यार्थी हे शहरातल्या विद्यार्थ्यांना एवढेच प्रगल्भ होते, तेवढीच माहिती त्यांच्याकडे होती, कदाचित जास्त माहिती होती. तिथल्या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं ज्ञान पाहिल्यानंतर ग्रामीण भागातली, ग्रामपंचायतीतली, जिल्हा परिषदेची शाळा एवढी ज्ञानी असू शकते याच्यावर विश्वास बसला नाही. कारण आपण ज्ञानाची दालनं उघडली आणि ती उघडल्याबरोबर त्या वायरच्या माध्यमातून
ते ज्ञान त्या ठिकाणी पोहोचलं. मग तिथल्याच प्राथमिक आरोग्य केंद्राला त्याच वायर्ड नेटवर्कच्या माध्यमातून जे हॉस्पिटलशी जोडलं आणि जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिथे आरोग्य सेवा पोहोचवली आणि त्या माध्यमातून एक नवीन दालन या ठिकाणी उघडलं. आपण विनोदजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी 11,000 शाळांमध्ये नवीन प्रकारची डिजिटल शिक्षण पद्धती सुरू केली आणि या डिजिटल शिक्षण पद्धतीचा परिणाम काय आहे? प्रकाशजी, रिव्हर्स ट्रेंड कशाला म्हणतात? पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इंग्रजी शाळा सोडून विद्यार्थ्यांनी मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि कुठे? नंदुरबारमध्ये, धुळ्यामध्ये, सगळ्या दुर्गम भागामध्ये. आणि मी पुण्याला बसून इथल्या आपल्या काउन्सिल हॉलमधनं त्या शाळांमध्ये संवाद साधला आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं जे ज्ञान होतं, सगळे पत्रकार पुण्याचे होते, तेही अचंबित झाले की हा काय प्रकार आहे, हे एवढं ज्ञान आलं कुठून? हा परिणाम आज या माध्यमातून आपण साधलाय. आणि यापर्यंत सीमित नाहीये, तर याच्या पलीकडे एक व्हर्च्युअल मार्केट आपण या वायर्ड नेटवर्कच्या माध्यमातून शेतकऱ्याकरता तयार करू शकतो की ज्या मार्केटच्या माध्यमातून शेतकऱ्याला अचूकपणे कुठल्या भागात किती मागणी आहे ही समजू शकते, कुठल्या भागात काय भाव आहेत हे समजू शकतात. आणि आज जी काही ई कॉमर्स सारखी परिस्थिती तयार झाली आहे, अॅग्रिगेटर्सच्या भरोशावर आज त्या ठिकाणी आपल्या मालाला उत्तम भाव आपल्या गावामध्ये बसून तो शेतकरी मिळवू शकतो आणि अॅग्रिगेटरच्या माध्यमातून ते ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. आम्ही मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं एक अरिसाल हे डिजिटल विलेज तयार केलं की जे कुपोषणाची राजधानी होती. आणि हे डिजिटल विलेज तयार झाल्याबरोबर सगळ्या गोष्टी तर त्या ठिकाणी आल्याच, पण तिथे जे आर्टिझन्स काम करतायत त्यांना थेट एक प्लॅटफॉर्म आम्ही ई कॉमर्स सोबत जोडलं आणि त्यांच्या वस्तू या ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आल्या आणि त्याची विक्री सुरू झाली. अशा प्रकारे शेतकऱ्यांची विक्री सुरू होऊ शकते. आणि म्हणून आपण योजना तयार केली की ज्या योजनेच्या माध्यमातून हे जे भारत नेट आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 29,000 ग्रामपंचायतींपर्यंत म्हणजे 40,000 गावांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. आणि या माध्यमातून अटलजींच्या सरकारनं रस्ता पोहोचवला. आता कम्युनिकेशनची क्रांती ही मोदीजींचं सरकार त्या ठिकाणी पोहोचवेल आणि त्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण हा जो भाग आहे, हा जो भेद आहे, हा भेद संपवण्याचं काम होईल. जे शहरात शिकवलं जाईल तेच गावात शिकवलं जाईल, जे इलाज शहरामध्ये मिळतील तेच गावामध्ये मिळतील आणि जे मार्केट शहरामध्ये मिळेल तेच शेतकऱ्याला मार्केट हे गावामध्ये मिळेल. आणि 3 ते 4 वर्षामध्ये हे संपूर्ण करण्याचा संकल्प आपण हातामध्ये घेतलाय. मला माहिती आहे कठीण आहे, पण जोपर्यंत कठीण कार्य आपण हातामध्ये घेत नाही तोपर्यंत ते कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही. आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे येत्या 3 ते 4 वर्षामध्ये बदललेला महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रातला ग्रामीण भाग हा शहरा एवढाच समृद्ध आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. आज आमच्या चंद्रकांत दादांच्या पीडब्ल्यूडी खात्यानं एक नवीन निर्णय केला आणि या महाराष्ट्रातल्या रस्त्यांची परिस्थिती बदलण्याकरता नवीन पद्धतीचं फायनान्सिंग पॅटर्न आणलं. आणि ज्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की पूर्वी मध्य प्रदेशातले रस्ते खराब होते, आपले चांगले होते युतीच्या काळात. आता मागच्या 15 वर्षामध्ये आपण बघतो मध्य प्रदेशातले रस्ते सुंदर झाले, आपले रस्ते खराब झाले. पण येत्या 3 वर्षामध्ये आणि आपण किती बजेट देतो रस्त्याला? 2,000 कोटी, 2,500 कोटी, 3,000 कोटी, 50,000 कोटी रुपयाचा रस्त्याचा प्लॅन हा चंद्रकांत दादांनी तयार केला. त्याचं फायनान्सिंग याचं पॅटर्न आम्ही तयार केलं आणि त्या माध्यमातून रस्त्यांची परिस्थिती या महाराष्ट्रातली पूर्णपणे बदलण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि यात सगळ्यात महत्वाचा निर्णय काय आहे? या महाराष्ट्रामध्ये एक समृद्धीचा कॉरिडॉर तयार करायचा आपण ठरवलाय. नागपूर ते मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे आपण तयार करतोय. जगामध्ये देशामध्ये सगळ्यात मोठा सुपर एक्सप्रेसवे हा यमुना सुपर एक्सप्रेसवे आहे, जो 190 किलोमीटरचा आहे. आमचा नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे हा 800 किलोमीटरचा असणार आहे. त्याच्या चौपट हा आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि याची महत्ती काय आहे? हा कम्युनिकेशन
कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे काय, तर हा पूर्णपणे कम्युनिकेशननी पावर्ड असलेला, की ज्याच्यामधनं पूर्णपणे वायर्ड नेटवर्क जाईल, ज्याच्यामधनं ट्रान्समिशन लाईन जाईल, ज्याच्यामध्ये गॅस पाईपलाईन करता जागा असेल, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हा रस्ता बनवत असताना 22 नवीन शहरांची निर्मिती आम्ही करू. आणि ही शहरं ही कशी असतील तर ही सगळी शहरं शेतीवर आधारित उद्योग यांना चालना देणारी आणि पूर्ण रस्त्यावर कोल्ड चेन तयार करणारी अशा प्रकारची शहरं असतील. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी या कोल्ड चेनच्या माध्यमातून जीएनपीटीचं जे बंदर आहे हे बंदर औरंगाबादपासून 3 ते 4 तासात आणि नागपूरपासून 6 ते 8 तासात त्या ठिकाणी आपल्याला पोहोचता येईल. आणि हे करत असताना यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर राज्याचे 20 जिल्हे हे या रस्त्याला डेडिकेटेड कॉरिडॉरने आम्ही जोडतो. त्यामुळे 20 जिल्हे असे राहतील की या रस्त्यावर येण्याकरता त्या जिल्ह्यातलं 40 मिनिटं लागतील, 50 मिनिटं लागतील. आणि एकदा त्या रस्त्यावर आल्यानंतर नागपूरपासून 8 तासात किंवा औरंगाबादपासून 4 तासात मुंबईला जीएनपीटी पर्यंत पोहोचता येईल. म्हणजे एक प्रकारे प्रगतीचा महामार्ग 20 जिल्ह्यांना जोडणारा आणि विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा सगळा भाग या माध्यमातून जोडला जाईल. आणि या समृद्धीच्या महामार्गामुळे आमचा जो शेतकरी आहे त्याला जो शेतीपूरक उद्योग द्यायचा आहे, त्याला जे मार्केट द्यायचं आहे, याकरता एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार करू. वर्धेचं ड्रायपोर्ट असेल, जालनाचं ड्रायपोर्ट असेल, हे या ठिकाणी जोडू. आणि त्यासोबत एक मोठा कॉरिडॉर पर्यटनाचा मराठवाड्यामध्ये औरंगाबादला, एक दुसरा कॉरिडॉर नगरला, शिर्डी या रस्त्यावर येईल, शेगाव या रस्त्यावर येईल. आणि अशा प्रकारचा एक मोठा कॉरिडॉर हा तयार झाल्यानंतर मला विश्वास आहे की जे देशात घडलं नाही ते या रस्त्याच्या माध्यमातून एक मोठी आर्थिक सुबत्ता या राज्यामध्ये आम्ही आणू. आणि हे करत असताना याच्यामध्ये शेतकऱ्याला सहभागी आम्ही करून घेणार आहोत. याच्यामध्ये ज्या प्रकारे चंद्रबाबू नायडूंनी एक अमरावती त्यांचं जे राजधानीचं शहर आहे त्याचा पॅटर्न आणला, त्या पॅटर्नचा उपयोग केलाय. मी याच्यावर याकरता जास्त बोलू शकत नाही की आता कॅबिनेटची मान्यता घ्यायची आहे आणि कॅबिनेटच्या मान्यतेच्या आधी त्याचे डिटेल्स देता येत नाही. पण मी एवढंच निश्चितपणे सांगतो की देशातला अद्वितीय अशा प्रकारचा एक लँड पुलिंगचा पॅटर्न यामध्ये आम्ही आणतो. आणि या रस्त्याचे मालक हे सरकार नसेल, या रस्त्याचे मालक शेतकरी असतील, अशा प्रकारची एक नवीन संकल्पना ही त्या ठिकाणी आम्ही मांडतो. मला विश्वास आहे की यातनं महाराष्ट्राला समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करणार आहोत. खरं म्हणजे आपल्याला व्यंकय्याजींचं या ठिकाणी भाषण ऐकायचं आहे, पण मी आपल्या सरकारनं काय काय केलं हे जर सांगायला लागलो तर मला विश्वास आहे की ही रात्र देखील मला पुरणार नाही. इतक्या गोष्टी एका वर्षामध्ये आपल्या सरकारने केल्या. संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं एक दृष्टी ही आपल्या सरकारजवळ आहे. आणि हे सगळं करत असताना राईट टू सर्व्हिस ऍक्टच्या माध्यमातून सर्व सेवा या ऑनलाईन आणून आणि त्या माध्यमातून आपलं एक स्वप्न आहे, येत्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठलीही सरकारी सेवा प्राप्त करून घेण्याकरता सरकारच्या कार्यालयात जायची आवश्यकताच पडणार नाही. त्याला आपल्या मोबाईल ऍपवरनं प्रत्येक सेवा प्राप्त करून घेता येईल अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण तयार करतो. 150 सेवा ऑनलाईन झाल्या. 2 ऑक्टोबरला 250 होतील, त्या मोबाईल ऍपवर देखील येतील. हळूहळू 2 वर्षात सगळ्या सेवा या ऑनलाईन होतील, त्या मोबाईल ऍपवर येतील आणि कोणालाही सरकारी कार्यालयाचे चक्रा या ठिकाणी माराव्या लागणार नाहीत. ही व्यवस्था आपण उभी करतोय. आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की आपल्यासमोर एक मोठं आव्हान आहे. आता महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहे. ताकदीनं त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, हिमतीनं त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. जनतेमध्ये आपण जर हिमतीनं गेलो, ताकदीनं गेलो आणि जे काम मोदीजींच्या सरकारनं केलंय, जे काम आपल्या सरकारनं केलंय हे जर आपण सांगितलं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये जनता आपल्या पाठीशी उभं राहील. आपण बघितलं असेल
केंद्र सरकारला 2 वर्ष झाल्यानंतर जेवढे ओपिनियन पोल्स आले, लोक असं म्हणायचे की आता पुन्हा हे मोदींचं सरकार कसं निवडून येईल. सगळ्या ओपिनियन पोलनी मागच्या 2014च्या निवडणुकीत मोदी सरकारला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा 3-4 जागा जास्तच दाखवल्या, कमी एकानेही दाखवली नाही. या प्रकारची लोकप्रियता 2 वर्षानंतर देखील आपली वाढते आहे. मला विश्वास आहे की कार्यकर्त्यांनी ताकदीनं आणि क्षमतेनं उतरलं तर आपण निश्चितपणे या निवडणुका देखील जिंकू आणि या महाराष्ट्राचा चेहरा आपण बदलून दाखवू. त्याकरता आपण सर्वांनी सज्ज व्हावं, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.